फोन आला तर मी बोललो. ते म्हणाले बिलकुल माझे असे आदेश नाहीत, मी तात्काळ तुमच्याशी पण ते बोलणार. काय वाटोळं करायचंय? मी तरीही त्यांना माझ्याकडे त्याचं पत्र आहे, तरी मी ते व्हायरल केलं नाही, करणार नाही. कारण की मला त्या माणसाला आणखीन बदनाम नाही करायचं. मला वाटतं तो माणूस चांगला जातपात बघणारा नाहीये, हे पहिल्यांदा मीडिया समोर बोलणार आहे मी. पण वाटोळ होत असलं मला समाजापेक्षा मोठं कोण? तुमचं वाटोळ होत असलं तर मी का बघाव? कोणचा मराठा मानतो मग मी तुम्हाला? मी जर तुम्हाला मराठा म्हणून मानतोय तर बोलवतोय आणि तुमचं माझ्या डोळ्यात एकटं वाटोळ व्हायला लागलं, कोणचा मराठा आहे हो मी कसं बघू राव? त्यांनी सांगितलं होतं मला उद्या चाल तुम्हाला अपलोड दिसत्या त्या स्वामींनी, त्या आरडीसी का कोण आहेत. ही काय परिस्थिती आहे? सरकारला फडणवीस साहेबाला तुम्ही भयानक का? मग असा अर्थ काढू का मी माझ्या मीडियाच्या माझ्या बाईटमध्ये नंतर? चांगलं नाही ना हे वागणूक. सगळीकडच्या नोंदी स्टॉप करून ठेवल्यात. फक्त अधिकारी तुम्हाला भेणं सांगतायत. खरं सांगतोय तुम्हाला मी, तुम्हाला भेणं सांगतात, एक नाही राहील. ही एवढी दशा आहे. आता का दाखवायला लागतो मी असं? आहे तुम्ही आम्हाला कुठंतरी इमानदार वाटलात, कुठंतरी इमानदार वाटलात म्हणून आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायला लागलो. सत्यताच दाखवलं, नाही तर सत्य दाखवायची आम्हाला गरज नव्हती. का? की आम्हाला माहित होतं सरकार आम्हाला फसवित. आता कुठं वाटायला लागलं नाही फसवीत, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवायला लागलो. काय खोटं दाखवलं याच्यातलं तुम्हाला सांगतो. 35,000 नोंदी कराडच्या नाही दिल्या. सोलापूरच्या लावा तुम्ही त्यांना फोन, तुम्ही मोहोळच्या तशाच दाबून धरल्या. पूर्ण माळशिरसच्या दाबून धरल्या, उत्तर सोलापूरच्या दाबून धरल्या. का? आम्हाला वरून आदेश नाहीत. यायला आदेश काय? हे काय राव? मग आम्हाला येड्यात काढायला मग काय? अधिकारी असा का बोलतो आम्हाला वरून आदेश नाहीत? तुम्ही का सरकारवर ढकलीत? अधिकारी कमवून ढकलीत. आणि प्रत्यक्ष जेवढी चर्चा होती म्हणून फोनवर तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही या. तुम्ही म्हणलं मग जेवायला येतो म्हणलं या, कारण आंतरवाली सगळा महाराष्ट्रात येतो. तुम्ही आमच्या नाहीत काय? ही सगळीकडे परिस्थिती हीच आहे. बीडच्या, हा वडवणीच्या. नमस्कार, प्रसाद लाड बोलतो. हो, त्या नोंदींचा काय विषय आहे? तुम्हाला सांगितलं होतं ना बावनकुळे साहेबांनी फोन करून करा म्हणून. तर तुम्ही कशाला बदनाम करता उगाच त्या चांगल्या माणसाला? नाही, कारण नका काढू स्वामी, त्याच्यामध्ये कारण नका काढू. सरकार जेव्हा सांगतं, नोटिफिकेशन काढतं, तर तुम्ही सरकारपेक्षा मोठे आहेत का? तर तसं मला सांगा मी सरकारपेक्षा मोठा आहे. बिलकुल असं वागू नका ज्याच्यामुळे मंत्री बदनाम होतील. जो बावनकुळे साहेबांबद्दल मनोज दादा चांगलं बोलतोय, त्यांच्याशी फोनवर बोलले, मी स्वतः फोन जोडून दिला. मग त्यानंतर तुम्ही फोन आल्यानंतर तुम्हाला परत कोणाचा फोन आला का करू नको म्हणून? नाही. तहसीलदार काय तुमच्यापेक्षा मोठा आहे का? मागून घ्या ना पत्र त्याच्याकडनं. आज मी निघेपर्यंत पत्र मागून घ्या त्याच्याकडनं आणि मला कळवा. म्हणजे मला त्याशी काय सांगितलं, तहसीलदाराकडून महेंद्रकर काहीतरी तहसीलदार आहे, त्यांच्याकडून पत्र मागून घेतो. हो, त्यांनी 8 दिवसात पत्र येत नाही म्हणून सांगितलं. मला नंबर पाठवून. बरं, आता बावनकुळे साहेबांची परिस्थिती काय व्हायला लागली? त्यांनी 1-2-4 कामं समाजाच्या मागचे शेतकऱ्यांचे केल्यामुळं मराठा समाजाचे पोर एक वर्ग व्हायला लागलाय त्यांना. मी आहे ते बोलतोय, मला राजकारण नाही करायचंय. ज्याचं नाव व्हायला लागलं त्याचं नावच व्हायला लागलं म्हणतोय. दादा भुसे साहेब काम करायला लागले, त्यांचं नाव व्हायला लागलं. शंभूराज साहेब काम करायला नाव व्हायला लागलं. आता तुमचं नाव व्हायला लागलंय. नाही, रिअल आहे, विनोद नाहीये, हे रिअल आहे. मग आता बदनाम करायचं का? तुम्हाला सांगतो ही खरी परिस्थिती काय. जे म्हणलं जातं ना मीडियात, मनोज जरांगे पाटलाकडे डबल लोक येत नाहीत मंत्री आलेले. काय येत नाही त्याचे कारण अधिकारी हे काम करीत नाहीत, मग ते डबल येतच नाही. ते म्हणते त्याला जाऊन काय उत्तर द्या. मी तिसऱ्यांदा आलोय. सांगतोय तुम्हाला, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलंच ना, पण हे नाही झालं. याचा अर्थ तुम्हाला थोड्या दिवसात अनुभव येऊन अधिकारी बेकार असतो, प्रयत्न करत राहणार. पण त्याच्यात वाटोळ होऊन जातो. आता समजा हे GR काढला, उदाहरणार्थ सरकार सक्षम आहे, ठीक आहे, तुम्ही 3 जण आहेत म्हणून चालतंय. आता जर हे फॉलो केलं असतं तर काय फीस मागे द्यायची गरज आहे कॉलेजवाल्या? सांगा, काही गरज आहे का? मला बी सरकारला नाव ठेवायची काही गरज आहे का? मग आता यांना काय वाटतंय, ते बावनकुळे साहेबाचं काहीतरी करून मराठ्यापासून तोडाव काय, अशी काही परिस्थिती दिसते. ज्या दिवशी मला वाटत तशी परिस्थिती नाही, बावनकुळे साहेबच मराठ्यांचं वाटोळं करायला लागले, त्या दिवशी मी इतकंच वाढणार आहे. मी नाही वाटोळं बघणार.
माझ्या मनात आजही त्या माणसाविषयी एवढं प्रेम आहे ना की ते माणूस 4था मिनिटं लागून देत नाही फोन लावल्यावर. 4था मिनिटं लगेच काम चाल म्हणतो. त्या अधिकाऱ्याला फोन लाव. मी पहिल्यांदा मंत्री तसा बघितला. शंभूराजेच्या नंतर पहिल्यांदा तो माणूस मी बघितला. हे बघा मी नाव काय घेतो, काम करतात म्हणून. आता 24 तास यांचंच नाव सुरू आहे. तसं ते बावनकुळे काम काय करतोय. त्या माणसाला फोन केला आणि लगेच समोर कलेक्टर चालते कम करीना तू. म्हणून ते मन बसलं त्यांच्यावरती. पुन्हा फाकाफाकी होईल. पुन्हा मराठा समाजाचे लेकर त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघणार. त्याच्यामुळे मी आणखी न बोललो नाही ह्या अधिकाऱ्यांमुळे. माझी तळतळ आहे ती समजून घ्या की यांनी जुन्नरच्या नोंदी रोखल्यात, यांनी सिन्नरच्या नांदगावच्या नोंदी रोखल्यात. त्या नोंदी सापडलेले प्रमाणपत्र पाठोपाठ द्या म्हणा तुम्ही. नगरला सुद्धा अहिल्यानगरला तीच परिस्थिती केली. श्रीगोंद्याचं तसंच केलं यांनी. यांनी अलीकडून जामखेड पातळी त्याच्यातच केलं. शेवगाव तर एवढे हालचाली आहेत. बरं आता हे सरकारने दिल्यात ना, सरकारचं नाव होईना 58 लाख नोंदी. यांचं काय चाललंय बापाचं. यांना काय गरज आहे. सापडली नोंद हे तो प्रमाणपत्र आणि चल लगेच व्हॅलिडिटी होईल. सापडली ना नोंद नाही सापडल्यावर देऊ नका म्हणतो राव आम्ही. याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला. आता गॅजेटनुसार अर्ज केलाय, काय अधिकारी मुद्दाम करणार. त्या लातूरला तर एवढी परेशानी चाललेली, नांदेडला आणि लातूरला. हे आता 7 महिन्यापासून नोंदी घेऊन हिंडत आहेत. विनाकारण परेशान. तुम्ही VC घ्या. ते कधी येणार आहेत परत? पण तोपर्यंत ऍडिशनल भूम परांड्याच्या भूमपरांडा, तुळजापूर आणि कळमच्या निवड नोंदी रोखून धरल्या. काहीच कारण नाही. मराठवाड्याचा जो विषय आहे त्या ऍडिशनल कलेक्टर मॅडमला मी जाताना भेटतो. थांबल्यात माझ्यासाठी 4 वाजता मी त्यांना बोललो मी येतो. जे भूमपरांडा, लातूर, नांदेड या सगळ्या विषयाची तत्काळ VC घ्या आणि तुम्ही याचं विखे पाटील साहेबांना पण इमिडिएटली तुम्ही रिपोर्ट करा आणि डॉकेटवरती मलाही रिपोर्ट करा. म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे साहेबांना दोघांना याच्याबद्दलची माहिती देतो. 23च्या बैठकीत तोपर्यंत म्हणजे आता आज शुक्रवार आहे, तुम्हाला शनिवार, रविवार, सोमवार आहे. मला तुम्ही मग सोमवारपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं फॅक्ट मिसळच्या मला परत द्या. 23च्या बैठकीत मी तुमची तारीख केली पाहिजे आणि ऍडिशनल कलेक्टर डिव्हिजनची की तुम्हाला मी हे सांगून गेलो होतो. भूमपरांडा, नांदेड, लातूर हे बाकी होतं आणि दादांचा मला फोन आला पाहिजे सोमवारी बाबा काम सुरू आहे. मी आज गळून कम गेलो माहितीये का साहेब. जास्त करून ह्या अपमान समाजाचा होतो. एवढा आम्ही करून पण उपयोग होत नाही ना IDC साठी. आणि मुख्यमंत्री एवढे मी एवढं रक्त जाळीतो राव या समाजाच्या लेकरासाठी. तुम्ही असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मी म्हणतो, मी पहिल्याच शब्द वापरला, उगाच समाजाचं संयम ढळण असं नकोच करू. कारण समाज 3 वर्ष म्हणजे जोक नाही. आता 29 ऑगस्टला 3 वर्ष आंदोलनाला व्हायले. 3 वर्षात जर आमचे काम होईना. त्याच्यामध्ये प्रयत्न करतो की मुख्यमंत्र्यांबद्दलची जी काय चुकीचा समज होता तो दूर झाला. दादांनी मान्य. मग केल्यानंतर जे केलंय ते द्या ना, जे नाही केलं ते सांगाय नाही झालंय. आणि तुम्हाला अडचण आली ना, तुम्हाला मंत्री महोदयांची बोलायला कदाचित अडचण येते, बॅरिकेड्स येतात, माझ्याशी बोला. मी तर सर्वसामान्य आमदार आहे, माझ्याशी बोला. आमदार काय मंत्री तुम्ही ते वाचले तुमचं. मला आधी माहितच नव्हतं. हा ना, कॅबिनेट मंत्री तुम्ही काय द्यायचं कोणाला. खपनेर नाही हे जा तुम्ही. तुम्हाला काय करायचं बोललो आता हे बघा. मराठीचे पोर आहेत. बोललो कसं फोन. तुमची बदनामी होणार आहे. पण मराठीचे पोटे आहेत ना तुमच्या पोराव आहेत का नाहीत रे. लोड घेता यांना काय, यांना फुकट मिळालंय. हे काय नाव देतो, फुकट मिळालंय यांना. आमच्या नोंदी आहेत, यांना फुकट मिळालंय. घेतो थांब. ते फुकट मिळालंय यांना. नुसत्या पोट जाती उपजाती म्हणून मध्ये घातल्यात. नाव ठेवलं का आम्ही त्यांना. तुम्ही ओबीसीच्या का. आमच्या नोंदी असून त्यांना नाव ठेवता. असले माईकवरचे हिरो लई आहेत. सरकारला तेवढं पण कळू नाही का माईकवरचे हिरो जवळ धरायचे का कोण धरायचे. तिथं ग्राउंडवर काम करावं लागतं. पुढे मीडियात येऊन बाहेर दिले आणि त्याचं सरकार ऐकत राहणार म्हणल्यावर तर मग अवघड झालं. मग आमच्याकडे 1 लाख पोरं तयार करतो नुसते मीडियात बोलणारीच आम्ही. तसं जर सरकार देणार असलं तर असं फसवीच नको. लय मोठा समाज, लय मोठा गट हे येऊ. एकदा जर मन जिंकून घेतलं ना, काहीच गरज नाही. आम्हाला नाही काही गरज म्हणतो मी दरवेळेस. तीच तळतळ सांगतो. मी 29 ऑगस्ट फायनल करणार आहे. पाहिजेच तुम्हाला बळी तर घेऊन टाका, पण मला काय समज धक्का ना आता. कारण माझं शरीर ना किती वेळेस लढू राहू मी. इतके तळतळ करत होते. आता मी विदर्भ याच्यात गेलो पश्चिम महाराष्ट्रातले लोक भयान तळतळ करत होते.
की आमच्या नोंदी सापडल्यात भाऊ देण्यात, मग पोरग MBBS ला लागलं. दुसरं म्हणतंय मी शेतकरी आहे, मला फक्त 15 गुंठे जमीन आहे, कारण तिकडे जमीन थोड्या 15 गुंठे आहे. मग आता कुटुंब चालू का काय करू, मला 3 लेकर आहेत, 2 पुण्याला कंपनीत येत, 1 पोरगी लागली, पण व्हॅलिटीज द्यायना. ऍडमिशन जर रद्द झालं तर 20 लाख कुठून भरू, कारण 1 कोटी रुपये लागतात आता MBBS. असून झालं ना वाटलं आमचं, म्हणून तो कमवून करता हे म्हणणं आहे. तुम्ही त्यांना भेटू नका कोणाला, त्याने दबाव आणला म्हणून भ्यायची काही गरज नाही कोणाला. तुम्हाला काय पाहिजे तर घ्या म्हणा आणि वळवळ करू नका. एवढं काही सोपं नाही. सगळे खंबीर आहेत सगळ्याला, सगळे खंबीर आहेत सगळ्याला. हे सगळे जर विषय लवकर मार्गी निघले ना, काहीच गरज नाही आम्हाला सुद्धा कोणत्याच गोष्टीची. याचे JRच काढावं लागते नाही सगळे, हो. त्याशिवाय ठेप्यालाच नाही येणार आहे. GR काढलेत आहेत ना. केसेस मध्ये ना पोलीसच आयोग आहे. कुंकडचे कुंकड भरलेले त्यांनी, त्यात तेच आयोग आहेत. भरतीचं ना बोललो होतो ना आपण डबल त्या दिवशी विखे पाटील पण साहेब म्हणाले ना तुम्हाला करूया म्हणून. मला आज कोणी फोन केला होता सकाळी केला होता ना, मी तुला बोललो ना हा विषय आम्ही घेतलाय बैठकीत आता. मला परत 23 तारखेला मंगळवारी आठवण करशील फोनवरती मेसेज करशील. अरे एक जण सांगा ना तर चढा, नुसता गोंधळचा असतो तुमचा का आम्ही. सुरू आहे. सरकार अमृत योजनेखाली 6,000 रुपये देते, म्हणजे प्रोत्साहन देते आणि दुसऱ्या बाजूला मृत घोषित करते. महसूलमध्ये तो काय झालेलं आहे, आणि कोर्टामध्ये जवळपास 5,500 पेक्षा जास्त पद रिक्त आहेत. आणि ह्याची गरज आहे की मुलांना आपलं ठरलं ना MPSCच्या माध्यमातून ती घ्यायची. परंतु परत परवाच्या दिवशी ना आपण विखे पाटील तुम्ही जर तू होता ना बरोबर 8 जूनला GR आला. तू एक काम कर, मला मंगळवारी तू आठवण कर 23ला. मी 23ला तो विषय काढतो, त्याच्यानंतर मी तुला बोलून घेतो. आपण हे असं सगळं होत नाही. आपण मी तुला मंत्री महोदयांकडे घेऊन जातो, तू मी आपण महसूल मंत्री आपण एक बैठक करून टाकू. चालेल ठीक. येणाऱ्या आठवड्यातच करून टाकू. हे तेव्हा सांभाळू. हे EW घेतला नाही त्याला. EWचा सगळाच विषय मार्ग काढून टाका. तू सगळंच सांगितलं, सगळंच तुम्हाला मार्ग लेखीच काढून दिलंय घेऊ. काढून. सगळंच मार्ग त्याच्यामध्ये EWSच्या विषयामध्ये लेखीच दिलाय. याचं शिडको मध्ये झालतं, कारण ती EWS मधून भरती झालता त्यावेळेस. मी सिडकोचे लगेच- नवीन एमडी आले त्यांच्याशी बोलून घे. लगेच तुझा नंबर बाळा याच्यावर लिहून द्या मला. दिलाय ना? त्यात येशीबेशीचं केशव, मी तुला हे झाल्यामुळे करतो, ते मी तुला काढलं. स्वतःहून फोन. हे तुमच्याकडे राहू द्या. आणि आपल्याला हे मोडी लिपीचं काय करायला लागेल, ते मोडी वाढावं लिपीमध्ये लागतं. आता 36 होते ना साहेब, ती आता 50च्या वर आकडे करायचं ठरलं. पण त्यांना उरकत नाही त्या जणाला, म्हणजे खाजगीत बोलतोय मी. जेवढे आपण काय म्हटलंय, जेवढे लागतील तेवढे द्यायचे. हा, त्यांना उरकत नाही ते. नाही आता कसं आहे, मोडी लिपीचा मेन प्रश्न आहे मराठा. आम्ही डिव्हिजन कमिशनर सांगितलं, तुम्ही आणि आपलं- तिकडं पण आहे ना, पश्चिम महाराष्ट्रात पण आहे ना. आपण पश्चिम महाराष्ट्रात डिव्हिजन कमिशनरला सांगितलं, तुम्हाला आम्ही अप्रुव्हल दिलंय, तुम्हाला 35 लागतील, 40 लागतील, 50 ते कॉन्ट्रॅक्च्युअलच आहेत. हो ते पानावर पेजवर आणि त्याच्यावर त्यांना पैसे देतात, ते तुम्ही करा म्हणून. आणि ते आता मराठवाड्याच्या ह्याच्यावर ऑर्डर पण त्याची काढली. सांगितलं आम्हाला 55 लोक पाहिजे, अजून वाढले तर अजून आम्ही नाही. काय होतंय त्याच्यात, की समजा आपण 4 नेमले एका जिल्ह्याला, त्यांना ते रेटत नाही. आपण एक उप म्हणून करा काहीतरी, काय की जेवढे आहेत, त्यांनी जे 4 ठरलेले आहेत अधिकृत, त्यांच्याकडे भाषांतर द्या आणू. मग ते भाषांतर पटापटा करतील, त्यांना अधिकार द्या. त्यांना काय सांगितलंय, अजून नाव असले ना आपण त्याची ऑर्डर काढू. पण त्याच्यात काय व्हायला लागलंय, गोंधळ सांगायला लागलो मी. गोंधळ काय व्हायला लागलाय, तुम्ही नियुक्त 2 केले बरं, प्रत्येक जिल्ह्याला 2 केल्यामुळे आता ते 2च अधिकृत धरले जाणार. आता समजा 20, 25, 50 आहेत, ती मदतच होईल ना वाचायला. काढला ना GR. त्यांनी खरं दिलंय, जे नाही आहेत अधिकृत त्यांनी खरं दिलंय का खोटं दिलंय, हे तुमच्या अधिकृत त्यांच्याकडे घ्या ना. जास्त आहेत ना तुमचे ते त्यांना भत्ता देतो बोलले, भत्ता दिलेलेच नाही. हे मागचं झालं, आताचं नको. नवीन आता 30 तारखेनंतर जे मी म्हणतो, याच्यानंतर काय येतं, महाराष्ट्रातले जेवढे नाव आहेत ना, 30 तारखेला जे काही ते कोणाकडे दिले पाहिजे जिल्ह्यातले. लेखी दिलं होतं का कधी कोणी एसओपी? लेखी एसओपी दिल्यानंतर काय आहे, तुम्ही कन्फ्युज करू नका. आपण 30 तारखेनंतर जी जागाला एसओपी दिली,
जे आपण ऍफिडेव्हिट कसं द्यायचं, अर्ज कसं करायचा, आता टंकलेखकाचा आहे त्याचाही निर्णय झाला. 35 होते. डिव्हिजनल कमिशनरला सांगितलं तुम्हाला वाटतंय की मला छत्रपती संभाजीनगरला 25 पुरतायत ते 5 पुरतायत, पण मला बीडला 25 लागणार आहे, तर द्या 25 तिकडं. हा त्या अधिकार जिल्ह्यात का तिकडनं TPDC पैशाची प्रोव्हिजन करायला सांगितलं. नाही? आपण जे तोही अडचण नाही. आपण लाड साहेब जे देणार आहेत समजा जिल्ह्यातले, ते कोणाला भेटायला पाहिजे त्याने जिल्ह्यात कलेक्टरांना कलेक्टरांना किंवा डिव्हिजनल कमिशनर. म्हणजे मला त्यांना तर सांगता की तुम्ही कलेक्टरना भेटून तुमचा अर्ज करा की मोडी लिपी अभ्यास म्हणून मला काम करायचं आहे. आणि त्याच्यातही तुमचं कुठे अडलं तर तुम्ही माझ्याकडे पाठवून विखे पाटलांकडे एवढे पाठवून. असेल तुम्ही नावाची यादी द्या. किशोर तुम्ही जरा या जिल्ह्यात मराठवाड्याचं जरा बघून घ्या ना. तेवढं ती विद्युतचा एक जे राहिलाय ते बलिदान गेलेलं कुटुंब. तो करतोय ना आता चर्चा इथे. करा करा करा. ते 22 पर्यंत मला बी काही बोलायचं नव्हतं, कारण ते म्हणले 22च्या नंतर आम्ही काम सुरू करतोय. पण हे तुम्ही योगायोगानं आलात तर ते ओबीसीच्या सुविधा सुरू झाल्यात, तर ते शाळा लागूच नाही केल्या, ते पटापट होऊन जाईल. लगेच तात्काळ. एक माणूस ठेवा हो. काय होतंय, तुम्ही ना मिसाळचं आहे. एक माणूस ठेवा. मराठवाड्याला तर पहिलं तात्काळ तुम्ही जो GR आलाय तो पाठवा. बाकी काही डिव्हिजनल कमिशनरची मी विखे पाटील साहेबांना बोलायला लावतो, मुख्यमंत्री कार्यालयातून बोलायला लावतो. परवाच्या दिवशी आपल्यालाही मी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवलं. त्यामुळे तिथे सगळीकडे पॉझिटिव्ह आहे, कुठेही काही निगेटिव्ह नाही. कुठे अडलं तर कळवा. काय असतं की कुठेतरी तो जो धक्का द्यायला लागतो, आपण त्याचा धक्का जोरचा धक्का धीरे से लगेवाला आपला आयटम आहे, त्याच्यामुळे तो जोरात नाही. एक आपण कॉल सेंटर सांगितलंय, व्हॉट्सअप हेल्पलाईन सांगितली, मंत्रालय पातळीवर सुरू झाली, अजून डिव्हिजनल पातळीवर हेल्पलाईनला खूप माणूस पॉझिटिव्ह पाहिजे ठेवल्याला. चांगली. आपल्याकडे खूप पॉझिटिव्ह पाहिजे. पण चांगला मनुष्य त्याचं पेशन्स पाहिजे ऐकून घेण्याचं आणि मुलांना समजून घ्या. काय असतं, फोन करतो जो अडचणीत असतो ना, तो चिडलेला असतो, तो कंटाळलेला असतो, तो रागवलेला असतो आणि तो हताश असतो. त्याचा आत्मविश्वास वाढवणारा माणूस तिथे बसला आहे. पहिले पाहिजे 4-4 तासाची ड्युटी द्या, 4 तासांनी माणूस बदला. नीट बोलतो ना रे बाबा, आता तू तिथे लीडर बनला. सगळं माहिती आहे. बरोबर. नाही बघत आता मी आता काय म्हणतोय का, आता आम्हाला अनुभव येईल. आताशी सुरू झाला, आता हैदराबाद गॅजेटचा आज सुरू झालंय, आजच म्हणायला लागला. आता मग अनुभव येत चलत. आता सुविधाचं होतं, मंत्रालयाचं स्थापन होईल, केसेसचं त्यांनी 302 घेतल्यात, राहिले तर आयो तुमचेच आहेत, पोलिसच आयो आहेत सगळीकडे. त्यांनीच लिहिलंय खसा खस, जसं पेनाची कांडी संपूस तर. हा त्यांना जितकं लिहायचं तितकं रेटून लिहून ठेवलं त्यांनी. हा ते बी त्यांचंच आहे. चला तुमचं काही आहे का? चलो धन्यवाद. जय शिवराय. त्याच्यापासून करूया ना. महावितरणचं आता 23 नंतर सगळेच सांगितले आपण आता 14 पासून. हा घ्या. त्या बैठकीत मी अगोदरच सगळं सांगितलं. आजच्या या बैठकीमध्ये जे काही मी विषय मांडले दादा, याला फसायचंच नाही. मी आल्यानंतर काही विषय, काही कागदपत्र, GR हे काही आणले होते, जे आज समोर तुमच्या माध्यमातून दादांच्या समोर, समाजाच्या समोर ठेवले. काही गोष्टी दादांच्या लक्षात आल्या, ते त्यांनी सांगितल्या, त्यांच्या मनातली पुन्हा काही तळमळ सांगितली, याच्यावरती काही निर्णय दिले, काही अधिकाऱ्यांची चर्चा केली. आज काही अधिकाऱ्यांची चर्चा देखील करीन. इकडच्या ज्या भावना आहेत त्या समिती प्रमुखांपर्यंत निश्चितपणे सोमवारी त्यांना जाऊन ब्रीफिंग करीन. 23च्या बैठकीमध्ये त्याचे रिफरकेशन्स देखील तुम्हाला मिळतील. आणि जे दादांनी जे सांगितलंय, ते जे शब्द दिलाय ते लेखी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की लेखी दिलेल्या शब्दाचा पाठपुरावा करायला मला ते सोपं पडतंय, कारण ते लेखी आहे आणि ते 100% पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. जसं मी पहिला देखील एक वाक्य वापरलं की सर्वच कामं तात्काळ माझ्याकडनं होतील अशी नाही, पण कामं होणार याची मला खात्री आहे. 1-2 दिवस मागे पुढे होईल, पण ते कामं निश्चितपणे होतील. आणि काही ठिकाणी जिथे अडू, आता एक एक गोष्टी लक्षात येत आहेत की काही ठिकाणी आपण अडतोय, तर अडलोय कुठे,
तिथे जर माझ्या कानावर आलं ते मंत्रालयाच्या पातळीवरती माझी लोक जाऊन ते कामं करतील. विखे पाटलांनी डेडिकेटेड डिपार्टमेंट त्याच्यासाठी केलंय, डेडिकेटेड ओएसडी त्यासाठी ठेवले. त्या लोकांना आम्ही जर सांगितलं तर तिकडनं तात्काळ त्याचा निर्णय येतो, तात्काळ त्याचा फॉलोअप होतो. मला असं वाटतं की आजची दादांची बैठक अतिशय चांगल्या पद्धतीत झाली. 29 ऑगस्टला दादांना अशी कुठलीही वेळ येणार नाही ज्याच्यामध्ये दादांना कुठलंही चुकीचं शेवटचं पाऊल उचलावं लागेल. सरकार दादांच्या मागे आहे, मुख्यमंत्री दादांच्या मागे आहेत, उपमुख्यमंत्री दादांच्या मागे आहेत, विखे पाटील दादांबरोबर आहेत, सर्व समितीचे सदस्य दादांबरोबर आहेत, समाजाची लोक दादांबरोबर आहेत आणि महाराष्ट्र दादांबरोबर आहे. एवढंच मी म्हणतो. आजच्या बैठकीत मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीची चर्चा झाली. अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी स्वतःहून त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाताय पण आम्ही येतो, कुठे अडलं तर आम्हाला कळेल. त्यांनी देखील सर्व लिहून घेतलंय. त्यामुळे त्यांचं, त्यांच्या डिव्हिजनल कमिशनरचं, कलेक्टरचं, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आपण सर्व पत्रकार इथे नेहमी आम्ही आलो की येता. आपल्यालाही भूक लागली असेल, मलाही भूक लागली आहे, त्यामुळे तुमचंही आभार मानतो. समाजाच्या सर्व माझ्या बांधवांचा आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद करतो. जय हिंद. प्रेस होते. आज मुंबई में बेस्ट कर्मचारियों का आंदोलन जारी है, उनकी विभिन्न मांगों के लिए उन्होंने स्ट्राइक का हत्या। देखिए, बेस्ट कर्मचारियों के विषय में बेस्ट में मेरी खुद की बहुत बड़ी यूनियन है, जिसमें शरद राव जी, जो दिवंगत शरद राव जी थे, उनके पुत्र जो है शशांक राव, वो भी उनकी यूनियन संभाल रहे। बेस्ट में 2 ही यूनियन बड़ी है, जिसमें एक मेरी श्रमिक उत्कर्ष सभा और शशांक राव जी की बेस्ट वर्कर यूनियन है। और इलेक्ट्रिक में मेरी बेस्ट इलेक्ट्रिक वर्कर यूनियन जो है वो 1 नंबर पर है और शशांक राव जी की 2 नंबर पर है। और हम लोग दोनों ने भी उसमें किसी भी तरह का संप करने के लिए हमने हाँ नहीं कहा था। उसका कारण ये था कि बच्चों के स्कूल कॉलेज अभी शुरू है, बच्चों के एडमिशन शुरू हो रहे हैं। सब मुंबई में वातावरण बारिश न होने के कारण थोड़ा सा अलग है, इसलिए हमने उनको विरोध किया था। लेकिन कॉन्ट्रैक्टर के लोगों को साथ में लेकर शिवसेना उभाटा के कुछ लोगों ने वहां पर मुंबई में दंगे करने की कोशिश की, बस तोड़ने की कोशिश की। कल इंडस्ट्रियल कोर्ट ने उसे मेस्मा लगाने की बात की है। मुझे लगता है मेस्मा के अंतर्गत जो इमरजेंसी सेवा है उसे बंद नहीं कर सकते। फिर भी मैंने भाइयों से कल रात को भी विनती की थी, मीडिया के माध्यम से, आज सुबह भी की, कि वो इस गलत तरीके के प्रैक्टिसेस को सपोर्ट न करे और मुंबई करों को कोई भी हाल अपेक्षा न सहन करते हुए मुंबई करों का साथ दे। मुझे लगता है कि अभी ये सारी चीजें नॉर्मल रूटीन लाइफ पर आई है। मेरे यूनियन के भी लोग और शरद राव के भी यूनियन के लोग पूरी तरीके से बेस्ट की बसेस अभी रोड पर आना शुरू हुई है। मैंने अभी पुलिस कमिश्नर से भी बात की, जो बच्चों ने गलती की है उन्हें माफ किया जाए, कायदे के अंतर्गत उन्हें जो भी कम से कम शिक्षा हो और उन्हें उनका नुकसान न हो, ये मेरी कोशिश होगी और वो कोशिश हम करने की कोशिश करेंगे। ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे, निष्ठा आहे पण लोकांची कामं करता येत नसतील तर काय होईल? बघा, मी एक तुम्हाला सांगू का, निष्ठा ही असलीच पाहिजे, पण निष्ठेची जाण जर त्या निष्ठा ज्याच्यावर ठेवली त्यांनी नाही ठेवली तर ही परिस्थिती निर्माण होते. आज एक उदाहरण द्यायचं झालं तर दादानी माझ्यावरती विश्वास केला, त्या विश्वासाला तडा जर मी दिला तर मी गुन्हेगार आहे, मग दादांचा माझ्यावर विश्वास राहणार नाही. तो मी विश्वास ठेवलेला मी प्रयत्न जरी करतो, ही जरी भावना त्यांच्यावर राहिली तर ते माझ्यावर विश्वास करतात. त्यामुळे उभाटाच्या बाबतीत मी काय बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांचा वेगळा गट निर्माण केला. ह्याच्या आधी देखील 22 मध्ये अशाच पद्धतीत घडलं. जर नेतृत्व भेटणार नसेल, नेतृत्व कार्यकर्त्याला समजून घेणार नसेल, नेतृत्व लोकांच्या भावना समजणार नसेल, नेतृत्व लोकप्रतिनिधींना समजणार नसेल, तर अशा प्रकारच्या घटना या घडत राहतील. परंतु यावर मी भाष्य करणं योग्य वाटत नाही, कारण मी आज समाजाच्या हितासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी दादांकडे आलोय. त्यामुळे आता राजकीय कुठलाही प्रश्न नको, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. हिंदी में बताइए, आज जालना में आए थे आप, जरंगे पार्टी के साथ सकारात्मक चर्चा हुई है, उन्होंने फिर से एक बार 29 तारीख को अनशन पे बैठने का इशारा दिया है। सरकार के आगे की आप अभी अनशन मत चलाओ, अनशन के लिए टाइम है। मैंने विनती की है, मैंने अभी मराठी में भी कहा कि वो वक्त हम आने नहीं देंगे। तो मुझे पूरी खातरी है, क्योंकि दादा एक संघर्ष योद्धा है, उनके मन के खिलाफ कोई बात हुई तो अनशन करेंगे और उन्हें उस समय कोई नहीं रोक सकता। लेकिन उनकी जो भावना है वो भावनाओं को समझने की कोशिश करो। उनकी भावना है कि मेरे समाज के अगर तुमने 20 चीजें बोली है तो 15 तो करके दो। आपने अगर बोला है तो क्यों नहीं हो रहा है? और वो जो उनके मन में जो चीड़ है वो समाज के प्रति आदर और प्रेम की चीड़ है। तो मेरी पेज से भी विनती रहेगी कि आप कोई गलत हेडलाइन, अभी दादा पुनः अनशन पर बैठेंगे, ये मत चलाओ। दादा ने कहा है कि 3 काम हो या बाकी के होंगे, ये हेडलाइन चला। अधिकारी जो है वो काम कर रहे हैं, कर नहीं रहे, ऐसा जरंगे दादा का कहना है। हमने कहा है कि देवा भाऊ का बुलडोजर चलेगा तब सब अधिकारी काम पे आएंगे।
सब हो जाएगा। GR इन राइटिंग निकला है, SOP इन राइटिंग निकली है, जो लोगों तक पहुंचानी थी। कई लोगों का कहना है कि कोड ऑफ कंडक्ट का एक कारण था जो 22 तारीख को खत्म हो जाएगा, लगभग आज से वो कम होना शुरू हो गया है। 23 तारीख के बाद इसका रिजल्ट आना चालू हो जाएगा। जैसे एक छोटा उदाहरण अभी दादा के सामने है कि मराठवाड़ा गैजेट के बारे में हमने जो SOP निकाली, आज दादा ने मीडिया के माध्यम से वो जनता तक पहुंचाई। उसके बावजूद भी पिछले 20 दिन में 628 एप्लीकेशन आई, उसमें से 485 के आसपास उसको दिया गया। यानी इसका स्पीड देखिए, ये 30 तारीख मई के पहले का जो स्पीड था, और अभी अगर 600 में से 485 हो रही है, यानी 80% पॉजिटिव रिजल्ट आना शुरू हो गया। मुझे लगता है और थोड़ा हमारे स्टाइल में, दादा के स्टाइल में बांबू देंगे तो ये 100% हो जाएगा। दादांना हिंदी लय भारी येतं, तुम्हाला काय वाटतंय? आता ते मोडी पण शिकतायत. हे अवघडच आहे राव, पण हे वेगळंच. हा, त्यांना सकारात्मक बैठक झालेली आहे. तुमच्या 3 मागण्या मान्य झालेल्या आहेत. 3 नाही हो, सगळ्याच होत आल्यात ना. आजच्या बैठकीत हा, परत 3 मागण्या मान्य झाल्या. जुन्यात आपली मागणी काय होती की 58 लाख नोंदी, सगळ्यात पहिली की त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आमच्याकडं डाटा द्या, जेणेकरून जर तुमच्याकडून लोकांपर्यंत जाणं होत नसेल तर आमच्याकडे यंत्रणा पण आहे. आम्ही त्यांना सांगू की तुमची नोंद निघाली, तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढून घ्या. तर त्यांनी आता ते डाटा गोळा करणं चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना, आपण त्यांना ते पण वेळ दिलाय की आम्हाला एकदा डाटा द्या, कारण ते त्यांच्याकडे दुसरा आपल्याकडे आला म्हणजे आपल्याला लोकांना देता येईल एक भाग. दुसरा की त्यांनी ओबीसीच्या सवलती लागू केल्यात, सोयी आणि सुविधा त्या स्थानिकवर फॉलो केल्या जात नाहीयेत. सगळ्या संस्थांकडून त्याचा त्या GRचा स्वीकार केलेला नाहीये. तर मग त्यांनी सांगितलं ज्यांच्याकडून फीस घेतली जाईल त्यांचे वापस देऊ आम्ही सगळ्यांच्या, आणि आता लगेच आदेश काढू म्हणून सांगितलं. 23 पासून काढतील. आपला महत्वाचा विषय होता की सातारा संस्थांचा, त्या संदर्भातही त्यांनी आता एजंटकडे पण सगळं मागून घेतलंय त्यांनी. आता त्याच्यावरती होईल. मी आहेच ना, आता कोल्हापूरचं बी माझ्याकडून घेऊ, तुम्ही म्हणले माझ्याकडून घ्यायला आलोय. ते काय होती हुंबल, मी एकदा असंच हैदराबाद गॅजेटियर शंभूराजे देसाई साहेबाकडे दिलं होतं आणि ते सगळेच आले होते. 2-3 महिने झाले तर काहीच म्हणले नाही, माझ्याकडून नेलं आणि 3-4 महिन्यांनी म्हणले ते तुमच्याकडून नसतं घेता येत, आम्हाला आमची समिती पाठवला, ते कायदे कोणी घ्यावं लागतं. म्हणलं मग तवाच घेतला असत, काय झालं असं 3 महिने व्हायला नसते गेले. म्हणजे तसं मग शंभूराजे साहेब ते स्वतः हैदराबादला गेले आणि त्यांनी तिथून आणलं. तसं ते शिंदे साहेब समितीला, घेतो, शिंदे साहेबांच्या समितीला हा ते त्यांनी तिथून आणायला लागतं जणून. ते लयच हुंबल येते कायद्याची. आपला तो ते एक विषय होता. आणि आपला हैदराबाद गॅजेटियरचा सगळ्यात महत्वाचं होतं की त्याचे आजपासून आता अर्ज सुरू झालेत. परंतु आता तातडीचं मी तसं म्हणलं की मीडियात लाईव्ह चालू आहे वाटतं, लगेच तुळजापूरून निरोप आला आत्ताच्या आत्ता. ते त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे गेलं ते, हा त्यांनी सांगितलं की तुम्ही SOP दिली, परंतु आम्ही अर्ज केले. तर तिथला अधिकारी तुळजापूरचा तहसीलदार म्हणायला लागलाय ते शपथपत्र, आता समजा एखादा जगताप निघाला तर ते भावकीतलं कुळातलाय त्याच्या, की ते शपथपत्र देणार ना, असं सरकार म्हणते शपथपत्र घ्या. किंवा एखादा चव्हाण निघाला तर मग चव्हाणच्या पण शपथपत्र घेणार आहे. किंवा मग तो रक्ताचं सिद्ध करा. कसं आहे, इथं शपथपत्र देणाऱ्या नातेवाईकाने अर्जदार त्याच्या कुळातील व नात्यातील कसा आहे याबाबतचे शपथपत्र पुराव्यासही सादर करावे. आणि मग सॅम्पल आपण दिलं, शपथपत्र दिलंय ना त्याला, शपथपत्राचं दादा त्याच्यात सॅम्पल आपल्याकडनं ते अप्रूव्हल घेतलं होतं. त्याला शपथपत्र काय दिलंच ना. कसं आहे, समजा आता तुम्ही जगताप आहेत, मी जगताप आहे. आता तुम्ही माझी नाही निघाली म्हणून तुम्ही मला शपथपत्र दिले, कारण आपण एका कुळातले एका भावकीतले रक्तातले तुम्ही दिले. आता सिद्ध तेच केलं ना, तुम्ही मला शपथपत्र दिलं हे माझ्याच कुळातला भावकीतला आहे म्हणून, तरी त्या अधिकाऱ्याला काय पाहिजे आणखी, रक्तानी सही करायची काय विचार हो त्याला काय देतो, मुंडकं कापून देतो म्हणा तुला. एखादा चव्हाण जर म्हणतो ह्या चव्हाणाचं निघालंय मला शपथपत्र दिलंय, लाडभाऊ बोलते ते बरोबर येणार, लय कधी लई नाही आम्हाला. त्याच्यामध्ये दादांची त्यावेळेला ती मागणी होती की ते शपथ नसता मग 4 नंबरचा कॉलम मोडून टाका. त्याच्यामध्ये आपण ती पण दाखवली आणि याच्यामध्ये हे दिलं की एखाद्याने खोटं शपथपत्र दिलं तर ज्यांनी खोटं शपथपत्र दिलं त्याच्यावर कारवाई होईल. आणि ती त्यांनी मान्य. आता तुम्ही जे विचारलं होतं तर मग केसेसच्या संदर्भातला विषय राहिला, तर ते केसेसचा डाटा जमा करतायत.
ज्या 900 950 केसेस झाल्या होत्या त्यापैकी 902 वापस घेतला असं ते म्हणले का मला माहित नाही, आणखी मला माहित नाही घेतल्यात तर ते अभिनंदन आहे सरकारचं. राहिलेले केसेस सुद्धा त्यांच्याच हातात आहेत, कारण आयोस त्यांचे त्यांनी कुंकडं लिहिलेलं आहे. जसं की नेकनूरचं पोलीस स्टेशन जाळलं गेलं, जसं की उदाहरणासहित दिलं जाळलं, आणि तिथल्या ग्रामसेवकानं, तिथल्या पोलिसानं आणि तिथला कोण असं आणखीन एक महसूलचा, या तिघांनी असं लिहिलं 51 लाख रुपयाचं आमचं नुकसान झालंय. महाराष्ट्रात ग्रामपंचायतच नाहीये 51 लाख रुपयाचं नुकसान होऊ शकतं. आणि मग ते मेला, त्यातली एक आत्महत्या झाली आपली. तो घाबरला, त्याला वाटलं आता 51 लाख मी कुठून भरू, त्याने डायरेक्ट फाशी घेतली. हे सत्य आहे साहेब, लेकरू गेलं त्या घरातलं नेकनूरचं. ही सोपी गोष्ट नाही, ते सुद्धा मराठा आरक्षणासाठीच बलिदान गेलं. ऍफिडेव्हिटच असतं, ऍफिडेव्हिट मध्ये आहे. नाही आता सगळं टाकतो आता सोशल मीडियावर. आम्हाला काय म्हणले होते 22 पर्यंत टाकू नका, टाकून द्या. म्हणून आम्ही टाकलं नव्हतं. आता आम्ही ते आमच्याचं टाकलं की ते स्पीडने ते सुरू होईल. आता ते केसेसच्या संदर्भात बी ते माहिती घ्यायला तुमचेच लोक आहेत. हे असं घडलेलं आहे. सरपंच आम्हाला नेकनूरचा म्हणला पुरी ग्रामपंचायत जरी इटा सगळं जळाली तरी 51 लाखाची नाहीये. सरपंच तुमच्याच पक्षाचा आहे, परत ते तरी तुमच्याकडून बोलला असताना जे आहे ते आहे, समजा काय त्यात खोटं नाही बोलत मी. हे आमच्यावर असे आरोप लावले राव. आम्ही गरीबाचे लेकर न्यायासाठी लढलो तर आमच्यावर उगाच आरोप लावून टाकले. ते असले ईडब्ल्यूचं पण पूर्ण घेतो म्हणले. 14 पासूनचे सगळे टोटल काही ठूत नाहीत. ईडब्ल्यूचे काही पोलीस निरीक्षक झाले, काही डीवायएसपी झाले, आता ते घरी आहेत. एकच डीवायएसपीचं उदाहरण सांगतो थांबतो मी. ईडब्ल्यूएस मधून डीवायएसपी म्हणून अमरावतीच्या एका बांधवाची निवड झाली होती. त्याची निवड झाल्यामुळे त्याची गावात मिरवणूक काढली. डीवायएसपी लागला आपल्या गावातलं लेकरू म्हणून, आणि त्या झटक्यात पाहुणे सुद्धा आले होते सगळे मिरवणुकीला. त्या पाहुण्यांवर केलं डीवायएसपी पोरग याला आपली पोरगी देऊन टाका. डीवायएसपी झालं ना, आणि त्यांनी लगेच ते 8-10 दिवसांनी आला. जमीला हुंडा फांडा ठरला असेल, पैसे ठरले असतील, मला माहित नाही काय ठरलं असेल ते, पण म्हणतोय गावाला डीवायएसपी झाला म्हणल्यावर आता दोन्ही कुणबी रेटून दिले असणार एकामेकाला. आणि त्याच्या आईला ते डीवायएसपी रुजूच नाही झालं. रुजू नाही झाल्यावर ते मग पुन्हा ते मला लग्नात आपलं उरकून घ्या, पटकन उरकून घेतलेलं बरं आपलं, मी इकडे जर नाही लागलं तर. मग ते सासऱ्याकडे गेला. ते सासरा बी नमुनेबाजच होता. तेव्हा मला जेव्हा तू डीवायएसपी होशील त्याशी पोरगी दी. जर हे तसंच राहिलं आणखीन तसंच आहे. 2014च झालं ना मात्र ते. आता परत म्हणते ना आता पोरगी द्यायला जावा डीवायएसपी होईन, तर ते म्हणते तू म्हातारा झाला तुला कसं काय द्यावा आता. म्हणजे त्याची चौकून कोंडी झाली तिची. ही रिअल परिस्थिती माझ्या मराठा समाजाची झाली. त्याला जर घेतलं असतं तर तसे हे सगळेच घ्या. 2014 पासूनचे विद्युतचे, रेल्वेचे, आरोग्याचे काय नाही, एकदा तुकडा पाडून टाका, काही ठेवू नका शिल्लक, जाऊ द्या. सर्व जाती धर्मातील आहेत ते हा, आणि ते सगळ्या जातीचं सांगितलं ना बाबा आता. आणि एमपीसीचं सुद्धा मी प्रोसिडिंगला उशिरा बघितली. त्यामुळे मी विखे पाटील साहेब सुद्धा परवा बोललो की मी उशिरा बघितलं. त्यांनी त्याला सुद्धा 2 वर्ष वय एमपीसीच्या पोरांना सुद्धा ते वाढून द्यायला लागले. समांतर आरक्षणाचे पोरं घ्यायला लागलेत. एवढ्या वेळेस सगळे घ्यायला लागले ते, आणि एवढ्या वेळेस तुमच्याच हाताने होऊ शकतं. तुम्ही हे सगळेच घ्या. सारथीचा निधी थोडा गुतलाय आणि याला कमीच पडलाय. मी देशमुख साहेबाला बोललो तर ते जरा महामंडळाला कमी पडला परताव्यासाठी. ते महामंडळाचा परताव्याचा आपण आम्ही आढावा घेतला हा. तुमच्याशी काही गोष्टी खासगी बोलतो, ठीक आहे. पण त्याची सरकार प्रोव्हिजन करते. हा, आणि ते सगळ्याच आता काही चुका फेका असल्या तर इथून मागच्या सगळ्या सोडून देऊन तुम्ही सुद्धा ते सगळे मार्गी लावून घ्या. चल, तुमचं काय राहिलं? चलो, खूप धन्यवाद. जेवण करा तुम्ही सुद्धा.